हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रात्रीचं किचन क्लिनिंग रुटीन. या किचन क्लिनिंग रुटीनमुळं ना सकाळ जी आहे ती एवढी बेस्ट होते. सो जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश व्हावी तर त्याची सुरुवात एक रात्र अगोदरच करावी लागते, तरच दिवसाची सुरुवात फ्रेश होते. याचं पहिलं कारण हे की आपण उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्येच जातो आणि त्यावेळी जर किचन मेसी पडलं असेल किंवा खरकटी भांडी समोर पडली असतील तर आपला मूड जो आहे तो जातो आणि चिडचिड सकाळपासूनच व्हायला लागते. पण तेच जर साफ एकदम क्लीन अँड नीट किचनमध्ये आपण गेलो तर दिवसाची सुरुवात अमेझिंग होते आणि दिवसाची सुरुवात जर अमेझिंग झाली तर पूर्ण दिवस एकदम छानच जातो. अकिरा युद्धवीरचं फुटबॉल सुरू झाल्यापासून अराउंड 9-9:30पर्यंत माझं किचनचं जे काम आहे ते होतं आणि मग मी किचन क्लिनिंगला लागते. अर्ध्या तासामध्ये माझं हे रात्रीचं जे किचन क्लिनिंग आहे ते पूर्ण होऊन जातं. भांडी जी असतात डिशवॉशरमध्ये जरी टाकायची असतील तरी त्याचं जे खरकटं असतं ते साईडला करावं लागतं. त्यामुळं खरकटं साईडला करून मी आता घेते आहे आणि जी भांडी मला हाताने घासायची ती भांडी मी साईडला ठेवून घेते आहे. हाताने घासायची भांडी मी आत्ताच घासून टाकणार कारण ती काही फार नसतात, 5-6 असतात फक्त. आणि डिशवॉशरची भांड्याचे खरकटं मी साईडला काढून ठेवणार. हा जो अर्धा तास आहे रात्रीचा जर आपण मन लावून त्याला दिलं ना तर खरंच म्हणजे सकाळी अजिबात चिडचिड होत नाही. तुम्ही करून बघा. मोस्टली बायका हे सगळं साफसफाई करूनच झोपतात, पण तरी पण काही वेळेला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करून बघू शकता की एखाद्या दिवशी तसंच मेसी किचन ठेवून झोपा आणि सकाळी बघा कसं वाटतं आणि एकदम क्लीन अँड नीट करून मग पण झोपा आणि मग बघा की कसं वाटतं. दोन्हीतला डिफरन्स तुम्हाला लगेच समजेल. हाताने घासायची जी भांडी आहेत ती घासून घेतली आणि बाकीची जी डिशवॉशरला चालतात ते डिशवॉशरमध्ये मी लोड करून घेते. आता डिशवॉशर मी रात्री नाही लावणार कारण भरपूर ते पूर्ण भरलेलं नाही आहे. थोड्या भांड्यासाठी मी नाही लावू शकत, पण डिशवॉशरमध्ये लोड याच्यासाठी करून घेते कारण जर ती टबमध्ये राहिली तर सकाळी तिकडे बघितल्यावर बरोबर नाही वाटत. बाल्कनीमध्ये पण असं फ्रेश नाही वाटत. म्हणून एकदा जर सगळी भांडी जी आहेत ती डिशवॉशरमध्ये गेली तर ती पॅक राहतात आणि मग सकाळी मला लावायचंच आहे. तर सकाळचं एक काम जे ते पण माझं हलकं होतं. नाही तर सकाळी मग डिशवॉशरमध्ये भांडी लोड करावी लागतात आणि त्यामध्ये नाही म्हणलं तर थोडाफार हा वेळ जातोच. तर सकाळच्या गडबडीत हे सगळं करण्यापेक्षा एक दिवस आधीच केलं तर ते बरं पडतं. हाताने जी घासलेली भांडी आहेत ती आधी मी तशीच जाळीमध्ये ठेवायचे सुकायला, रात्रभर तशीच ठेवायचे आणि सकाळी मी ती लावून टाकायचे. का तर ओली भांडी जी असतात ती आपण लावायची नसतात. किचन ट्रॉलीजमध्ये झुरळ वगैरे होतात. पण अगेन एक दिवस असं झालं ना, मी सकाळी उठले तर त्याच्यावर मला एक झुरळ दिसलं. सो मला परत सगळी भांडी घासायला लागली. म्हणून तेव्हापासून मी म्हणजे हल्ली एक 4-8 दिवसापासूनच ही गोष्ट सुरू केली आहे की रात्री जी हाताने घासलेली भांडी असतात ती स्वच्छ कपड्यांनी मी साफ करून पुसून घेते आणि मग ती लावते. याने माझं काम जे ते थोडंसं वाढतं, पण घाण तरी जी असते ती ॲटलिस्ट नाही समोर येत कारण खूप घाण वाटते झुरळ वगैरे बघितल्यानंतर किचन प्लॅटफॉर्मवर. मी हे नवीन लिक्विड मागवलं आहे ज्याने आपण किचनची शेगडी आणि पूर्ण किचन कट्टा वगैरे क्लीन करू शकतो. याच्या आधी मी कधी हे यूज नाही करायचे. याच्या आधी मी नॉर्मल जो आपला भांडी घासायचा साबण असतो त्यानेच सगळं साफ वगैरे करायचं. पण भांडी घासायचं साबण आहे त्याने पण मी आठवड्यातून एकदाच सगळं करायचं आणि नॉर्मली रोज फक्त ओला कपडा करून वगैरे कट्ट्याचा जो असतो त्याने साफ करायचे. पण गेले 3 दिवस हे मी क्लीनर जे आहे ते यूज करते. आधी मी DIY क्लीनर वगैरे पण बनवायचे, पण हल्ली नाही जमत ते सगळं बनवणं वगैरे. सो ही मी मागवलं आणि याचा रिझल्ट जो आहे तो खरंच चांगला आहे. आत्ता 3च दिवस झालेत. अजून थोडे दिवस मी यूज करेन आणि मग तुम्हाला दाखवेन त्याचा डेमो पण आणि तुम्हाला सांगेन म्हणजे त्याचा कसा उपयोग होतोय वगैरे. पण सध्या तरी हे क्लीनर खूप छान वाटतंय मला. ज्या टाईल्स आहेत ना समोरच्या त्या तर खूपच मस्त निघतात. मी त्या दिवशी बघितलं ट्राय करून, खूप छान निघतात. फक्त शेगडी जी आहे त्याला लावून ते ठेवावं लागतं एक 10 मिनिटासाठी. लगेच जर साफ केलं तर ते लगेच साफ होत नाही.
आणि हे क्लीनर पण मी त्याच दिवशी मागवलं ज्या दिवशी मला ते झुरळ दिसलं. तर मी सर्च करत होते बऱ्याच गोष्टी. माझ्या फ्रेंडनी पण मला सांगितलं की हे चांगलं आहे, हे मागव म्हणून. कारण ज्या दिवशी मला झुरळ दिसलं ना माझ्या भांड्यावरती, तर मला असं एकदम इतकं घाणेरडं वाटलं ना की मी सांगू नाही शकत. म्हणजे तुमच्या बाबतीत असं झालं असेल कधी ना कधी, तर ते खूप घाण वाटलं. तर यांनी झुरळ, किडा, मुंगी, पाल असले पण काही प्रकार येत नाहीत. नॉर्मली आपण फक्त नॉर्मल कपड्यांनी पुसलं तर ते चान्सेस असतातच असतात. तर म्हणून मग मी ते मागवून घेतलं. आता रात्री जेव्हा मी साफ करते तर मी रात्री साफ करू दे किंवा सकाळी जेवण झाल्यानंतर साफ करू दे, ह्या 2 टायमाला ना मी प्रत्येक गोष्ट उचलून मी साफ करते. जसं की हे स्टँड आहे किंवा तिथं पाण्याचं जी टाकी आहे छोटी ती झाली, या सगळ्या गोष्टी उचलून मी साफ करते. आणि त्यामध्ये मधल्या आदल्या वेळेत म्हणजे चहा झाला किंवा मधल्या आदल्या वेळेत जेव्हा मी 10-15 वेळा, मला जी सवय आहे कट्टा साफ करायची, तो फक्त मी वरवरून करते. पण 2 टाईम मी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट उचलून साफ करते. कारण कसं होतं, स्वयंपाक झाल्यानंतर हे करावंच लागतं, नाहीतर मग त्याचे ते थर राहत जातात त्या बाजूला. बाकीचं जिथलं आपण रेग्युलरली साफ करतो ते छान राहतं, आणि बाकीचं जे आहे ज्याच्या खाली आपण कपडा नाही फिरवत तिथं मग ते थर राहतात, ते थर दिसतात. तर आता 10 मिनटं झालेले आहेत हे लिक्विड मी लावून. तर ते पण मी आता क्लीन करून घेते. शेगडी जी आहे ती एकदम व्यवस्थित स्वच्छ. आणि घर स्वच्छ ठेवणं किंवा क्लीन ठेवणं हा चॉईसचा प्रश्न आहे. मला वाटतं ज्याची त्याची चॉईस असते ही, की तुम्ही किती प्रमाणात तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे. मला असं वाटतं की खूप जास्त प्रमाणात स्वच्छ ठेवायचं, पण तितकंसं होत नाही. मी खूप माझ्या फ्रेंड्सना बघते की ज्या अगदी लखलखीत ठेवतात, तितकं तर माझ्याकडून होत नाही. माझी इच्छा आहे पण तेवढं माझ्याकडून होत नाही. हळूहळू ते पण होईल. पण अगदीच घाण वगैरे असेल तर मग माझी चिडचिड होते. मला अभिषेक असतो त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की मी सगळं क्लीन वगैरे करून येते आणि रात्री कधीतरी त्याला काहीतरी खायची वगैरे इच्छा होते, तर तो काढतो वगैरे आणि खातो. तर त्यावेळी थोडंफार इकडे तिकडे पडलेलं असतं, कारण आपल्यासारखे पुरुष जे आहेत ते इतकं स्वच्छ करू शकत नाहीत. तर त्या छोट्या गोष्टींनी पण माझी ना चिडचिड होते. म्हणून मी सगळ्यांना सगळं व्यवस्थित देऊन मगच सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न करते. पण मी झोपल्यानंतर जर जाऊन अभिषेक घेत असेल तर त्याला मग काय करू शकत नाही. हा जो पोर्शन आहे जो मी आत्ता टाईल्सचा साफ करते, याच्यावरती भांडी घासली की थोडंफार तरी उडतंच, म्हणून तेवढ्यापुरतं मी ते साफ करून घेते. रेग्युलरली ह्या गोष्टी साफ केल्या ना सकाळ संध्याकाळ की मग ते घाण जास्त वाढत नाही. आणि मग वीकली आपण जेव्हा करतो डीप क्लिनिंग त्यावेळी आपल्याला जास्त त्रास नाही होत. हे रेग्युलर क्लिनिंग आहे माझं. डीप क्लिनिंग पण मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. हे रेग्युलर क्लिनिंग मी याचसाठी तुमच्यासोबत शेअर करते का तर मी पण असे कोणाचे तरी व्हिडिओज बघते. एखाद दिवशी मला असं वाटतं की नको करूया, लोळतच राहूया, तर त्या दिवशीचे व्लॉग्स बघून, व्हिडिओज बघून मला मोटिवेशन मिळतं. व्लॉगच्या मागचं रिझनच हे असतं की तुम्ही ते बघा, एंटरटेन तर होताच, पण आपण जास्त त्यातून मोटिवेट होतो की जर ही व्यक्ती करू शकते तर मी का नाही. आणि मला तुमचे कमेंट्स पण असेच असतात की माझ्यामुळं तुम्हाला मोटिवेट होतं की रुटीन फॉलो करायला किंवा क्लिनिंग करायला मोटिवेट होतं. तर मला ते खूप छान वाटतं. मध्ये एक मला कमेंट आली होती, रुटीन ब्लॉग मी टाकला होता, गुरुवारीचं रुटीन दाखवलं होतं तेव्हा, की त्यांना खूप असं हे झालं की त्यांचं होतं रुटीन पण मध्ये थोडंसं फिसकटलं होतं. तर त्यांनी मला कमेंट केली होती की तुझं रुटीन बघून मी पण माझं रुटीन जे आहे ते आता परत सुरू केलं वगैरे. तर मला खूप छान वाटलं ते ऐकून. तर आता कट्ट्याचा जो कपडा आहे तो मी रात्रभर असा सर्फ एक्सेलमध्ये भिजायला ठेवते आणि सकाळी मग जेव्हा मी आंघोळीला जाते त्याच्या आधी मग मी क्लीन करून टाकते. ते मी मशीनमध्ये वगैरे टाकत नाही. रात्रीच्या वेळी शक्यतो झाडू मारायचं नाही असं बोलतात, पण मला घाण किचन किंवा घाण लिव्हिंग रूम ठेवून झोपायला नाही आवडत. बेडरूम पण झोपायच्या आधी मला साफ करायला लागते. फक्त यावेळेला मी काय करते, हा जो कचरा आहे तो मी भरून नाही टाकत डस्टबिनमध्ये वगैरे, मी असं साईडला कोपऱ्यामध्ये लावून देते. म्हणजे शक्यतो असं बोलतात की झाडून कचरा भरून तो टाकायचा नसतो, सो मी साईडला फक्त लावून ठेवते. त्यानंतर लास्ट एकदा मी मॉप जो आहे तो फिरवून घेते आणि हे मी रोज रेग्युलर करते. म्हणजे माझ्याकडं कोणी आलं तर मला विचारतात की हे सगळं तू रोज करते का वगैरे. म्हणजे अभिषेकचं कोणी फ्रेंड आलं किंवा कोण आलं तर हे माझं रोजचं रुटीन आहे. मी हे रोजच्या रोज करते.
कारण माझ्या दुसऱ्या दिवसाची जी चांगली सुरुवात मला करायची असेल तर आदल्या दिवशी मला थोडंसं हे स्ट्रगल करावं लागेल. आणि मला स्ट्रगल असं माझं वाटतच नाही, कारण मला स्वतःला आवडतं खूप छान घर ठेवायला, सगळं व्यवस्थित नीटनेटकं बघायला पण आवडतं. त्यामुळं कुठलंही काम मनापासून केलं ना, आवडीनं केलं की मग ते स्ट्रगल असं नाही वाटत, त्याचा असा त्रास असा नाही वाटत. होतं वन्स इन अ वाईल, होतं की खूप त्रास होतोय, खूप जास्त होत आहे, पण ठीक आहे, रोजच्या रोज मला आवडतं घर स्वच्छ ठेवायला. तर त्यानंतर सगळ्यात शेवटी ना मी एकदा कापूर माझ्या कट्ट्यावर जाळते. याच्यामुळं किचनमध्ये एक चांगला वास राहतो, एक फ्रेशनेस राहतो, सकाळपर्यंत एकदम छान वाटतं. कारण आत्ता सगळं मी पॅक केलेलं असतं, म्हणजे हॉल असेल किंवा हॉलच्या खिडक्या असतील, किचनच्या खिडक्या असेल, हे सगळं मी पॅक करून ठेवलेलं असतं. आणि कापूर जाळला की मग तो कापूर जाळल्याचा जो वास असतो ना, तो एकदम छान राहतो पूर्ण किचनभर. माझ्याकडं जे कापूरचं मशीन आहे ते मी किचनसाठी खास एक आणेन, जेणेकरून मला ते उपयोगाला येईल किचनमध्ये पण, असा कापूर जाळायला लागणार नाही. तर हे रात्रीच्या वेळी माझं किचन असं दिसतं. यामध्ये मला काही चेंजेस करायचे आहेत, ते मी करेन लवकरच, ते मी सांगेन तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा.